संघाला आपण पहिल्या दिवसामध्ये बघितलं, कालच्या दिवसामध्ये बघितलं आणि आज काल भैरवी वालशीन हा संघ मैदानामध्ये एंटर झालेला. कुमार बॉलिंग मार्क वर फर्स्ट ओव्हर षटक क्रमांक पहिलं. मेसी भोईर आपलं स्वागत. तमाम आमच्या स्पॉन्सरने आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचं सहाय्य केलं आणि त्यांच्या सहकार्यामुळेच आपण पाहतो यशस्वी स्पर्धा आज ग्रामपंचायत क्रीडांगण सोनाली येथून आपल्याला बघायला मिळाली. मॅच सुरू होते. पंचांचा अधिकृत इशारा. कुमार राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अपील त्या ठिकाणी जोरदार करण्यात आलेली आहे, परंतु असं वाटतंय की अंपायरच्या बरोबर समोर गोलंदाज आला. तेच सांगितलं दिनेश भांबरे सरांनी. डॉट बॉल न सुरुवात करतोय. मकरंद स्फोट मुठवचा खेळ मानकोलीच्या क्रीडांगणावरती कमालीचा आपण बघितला होता. शेवटपर्यंत ते जरूर पोहोचले, परंतु क्वालिफाईड मॅचच्या दरम्यान त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. परंतु या लढतीमध्ये, या स्पर्धेमध्ये नवे स्वप्न घेऊन मैदानात उतरलेत. फुल टॉस बॉल, चांगली फिल्डिंग आहे डीप मध्ये स्क्वेअर लेगला. जबरदस्त क्षेत्र रक्षण आपल्याला बघायला मिळालं. एक धाव, पहिली धाव, धावांचा श्री गणेशा. बॅटर आकाशच्या बॅट मधून. आजच्या दिवसातील हा तिसरा सामना. आज देखील 10 संघ इन ऍक्शन. आज ओव्हरऑल आपण बघायला गेले तर 11 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. दॅट्स वाय वेळेबद्दल आम्हाला प्रत्येकी संघानं सहकार्य करणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं महत्वाचं असेल. कुमार रणधवी गोलंदाजी करतोय. पॉवर प्ले मध्ये 2 फिल्डर सर्कलच्या बाहेर, डीप मध्ये स्क्वेअर लेग, लॉंग ऑन. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. लेन चांगली होती परंतु लाईन खराब होती. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती 2. यावेळेला बॉलर बॅक ड्राईव्ह, चांगला बॉल आहे. पुढच्या लेनवर पूर्ण लांबीचा चेंडू आहे. कमलेश एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. आपण नेहमीच त्याला पॉवर प्ले मध्ये चांगला खेळताना बघत आलेलो आहोत. त्याच्याकडनं ती अपेक्षा असेल की इथे चांगल्या रन्स त्याच्या बॅटमधून याव्या, परंतु इथे आपण पाहतोय कुमार ऍक्युरसी दाखवतोय. शफल झालेला फुल टॉस बॉल, टर्न केल्या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला पायांचा वापर. रोनाल्डोचा स्किल ज्या पद्धतीने फुटबॉल मध्ये आपण पाहतो तसाच क्रिकेटच्या मैदानावर स्किल आपल्याला बघायला मिळाला. तेजसच्या माध्यमातून 2 धावा त्या दरम्यान पळून पूर्ण करण्यात आल्या. स्कोर मोजोबी द डबल टीमची टोटल तुम्ही पाहताय 4 ह्या आकड्यावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 4 ऑन अबाउट. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी आणि क्षेत्र रक्षणाची साथ कमालीची मिळाली आहे. या अगोदर स्क्वेअर लेगला संजय ज्यानं जबरदस्त फिल्डिंग केली आणि आता तेजस सोडून दिला बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव इथे मिळेल. स्कोर मोजोबी द सिंगल टीमची टोटल तुम्ही पाहताय धावफलकावरती 5 धावा. मकरंद स्फोट मुठवल सध्या मैदानामध्ये खेळतो. उत्तम शेठ पाटील, पोलीस पाटील मुठवळचे आणि एक बिगेस्ट बिझनेसमॅन, त्यांच्या माध्यमातून स्पर्धा थोड्याच दिवसांनी आपल्याला बघायला मिळणार आहे. येत्या 9 जानेवारी ते 12 जानेवारी या कालावधी दरम्यान मकरंद स्मृती चषक 2025 आयोजन बापगावच्या मैदानावरती करण्यात आलेलं आहे. आणि सध्या आपण पाहतो की उत्तम शेठ पाटील सामना पाहत असतील तर त्यांचे आपण करूया स्वागत. काय गोलंदाजी केलेली आहे. फलंदाजाला रीड करून, बॉडी लँग्वेज रीड करून यावेळेला गोलंदाजी करण्यात आलेली आहे बॉलरच्या वतीनं. हे गरजेचं असतं. बॅटर काय करतोय, बॅटरचा माइंडसेट ओळखणं गरजेचं असतं. तुम्ही ज्या वेळेला क्रिकेट खेळता मैदानामध्ये लिमिटेड ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये एका गोलंदाजीसाठी खरं तर एक गोलंदाज यूज केला जातो आणि एकच स्पेल असतो त्यांच्यासाठी. बाहेर निघून जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. आणखी एक चांगला बॉल, जबरदस्त गोलंदाजी. विकेट लेस राहिला कुमार, परंतु पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात मिळणं गरजेची होती ती सुरुवात मकरंद स्फोट मुठवल संघाला मिळून दिलेली आहे. फक्त 5 धावा धावफलकावरती. गुड स्टार्ट फॉर द टीम मुठवल.
मेस्सीकडनं आकाशसाठी सुवर्ण संधी आहे. सलगला 3 षटकार त्यानं मारले तर 5,000 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जाणार आहे. क्या बात आहे. अजय बोलिंग मार्कवर सज्ज होतोय. चला वेळ कमी घ्या मुठवळ टीम. आज 11 मॅचेस आपण कव्हर करणार आहोत. राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी पॉवर प्ले संपल्यानंतर फील्ड प्लेसमेंट मध्ये बदल करण्यात आलेला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक थोडासा चुकी करताना दिसला. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण. थोडीशी मिस्टेक आउटफील्ड मध्ये आपल्याला बघायला मिळाली आणि त्याचा फायदा या ठिकाणी उचलला जातोय. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. स्कोर मोज विथ डबल टीमची टोटल 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. धावांचा वेग वाढवणं गरजेचं आहे. वेगाने रन्स बनवाव्या लागतील. कारण पहिला सामना तुम्ही बघितला थोडासा लो स्कोरिंग, परंतु त्यानंतर कांडवलच्या विरुद्ध तुम्ही जो सामना बघितला जानुस्पोत इताडे 60 धावांचं लक्ष सेट करण्यात आलं होतं. तो हाय स्कोरिंग सामना बघायला मिळाला होता. या मॅच कडे सर्वांच्या नजरा आणि सलामीवीर विशेष म्हणजे आकाश एक चांगला हार्ड हिटर बॅटर आहे, स्ट्रोक प्लेअर आहे आणि कमलेशकडे देखील ती ॲबिलिटी आहे. परंतु सध्याच्या घडीला तो खेळ त्यांचा आपल्याला बघायला मिळाला नाहीये. फुल टॉस बॉल ऑप्शनच्या बाहेरचा होता. खेचून मारण्याचा प्रयत्न, 1 धाव इथे मिळाली आहे. ओव्हरथ्रो झाला. सेकंडचा कॉल आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा त्रुटी बघायला मिळाल्यात आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना धाव फलकावरती 9. नाइन रन्स ऑन द बोर्ड फॉर विदाउट लॉस. एकही फलंदाज गमावलेला नाहीये, परंतु सुरुवात दयनीय म्हणावी लागेल फलंदाजांच्या वतीनं. याचं कारण उत्तम गोलंदाजी. या ओव्हरमध्ये चांगल्या रन्स येत आहेत. पळून धावा पूर्ण केल्यात. पिकअप शॉट आहे. शफल होऊन बॉलला पाठवलेल्या सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. Have a look at that action replay. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता, परंतु शफल झाला. पीक केलं बॉलला, भिरकावून दिलं सरळ लॉंग लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर. गॉन आउट ऑफ द पार्क. सिक्सर. स्कोर मोज विथ 6. 15 ऑन बोर्ड. 15 धावा. मुसंडी आता मारलेल्या धावांनी षटकाराच्या मदतीने वेगाने धावा पुढे गेलेल्या आहेत. ज्या फटक्याची गरज होती बॉल प्रोव्हाइड करा मैदानामध्ये. आमचे बॉल बॉईज बाउंड्री लाईनच्या बाहेर जे बॉल बॉईज आहेत, जसा मॅच बॉल बाहेर जातोय की लवकरात लवकर तो आतमध्ये आणण्याचा प्रयत्न तुम्ही करा. 15 धावा या फटक्याची गरज होती आणि चर्चा करत होतो की अजय मध्ये आज थोडासा पेस कमी बघायला मिळालाय. ज्या वेगासाठी ओळखला जातो आणि चेंडूमध्ये ती कमजोरी होती. बॅटरनं ते ओळखलं, षटकार त्या ठिकाणी लगावला आणि धावा वेगाने पुढे नेल्या. आकाशच्या बॅटमधून पहिला बिग हिट. हा चेंडू इथे थोडासा दबाव पाहायला मिळाला. गोलंदाजावर शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु क्रिकेटमध्ये वाचण्यासाठी नाही तर लढण्यासाठी तुम्हाला भरपूर काही आहे. हिम्मत करावी लागेल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर 1 धावेने पुढे सरकत असताना 16 वर. अजयचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय स्वीप करण्यात आलेला आहे, परंतु प्रोटेक्शन आता आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर लेगला देवेन त्या ठिकाणी सज्ज होता आणि 1 धाव घेण्याची वेळ फलंदाजांकडे पुरेशी होती. धावा आपण पाहतोय 1 धावेने पुढे सरकत असताना 17 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलेला. मला वाटतं आज रणजित संघामध्ये दिसत नाहीये मोठवळच्या. वन ऑफ द ग्रेट विकेट कीपर बॅटर. धावसंख्या 17 धावा धावफलकावरती आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना आमने लोणार परिसरामध्ये ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत फार मोठ्या मोठ्या इव्हेंट्स आता तुमच्या भेटीला येत आहेत आणि कालच आपण बघितलं ALPL ची देखील अनाउन्समेंट झालेली आहे. बहुप्रतीक्षित ती स्पर्धा. यावेळेला पुन्हा ऑप्शनच्या बाहेरचा बॉल
खेचून मारण्याचा प्रयत्न, फील्ड डाऊन दी बॉल, इथे चुकी होणार नाहीये. स्क्वेअर लेगला चांगली झेल पकडलेली आहे. फलंदाज बाद होतोय. तेजसच्या माध्यमातून झेल पकडण्यात आले आणि खेळाडू कमलेश या ठिकाणी बाद होताना पहिला धक्का वालचिन संघाला. फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती आशू फलंदाजी करण्यासाठी येतोय. चांगली भागीदारी होत होती परंतु कमलेश तेवढा प्रॉमिसिंग दिसत नव्हता. अजयच्या आतापर्यंत अजयच्या ओव्हरमध्ये 12 धावा आलेल्या आहेत. एक षटकार आपल्याला बघायला मिळाला परंतु विकेट विकेट कॅरी करण्यामध्ये क्लेम करण्यामध्ये सक्सेस झालेला आहे अजय. आशूला आता इथून जबाबदारी घ्यावी लागेल. स्वतःच्या कांद्यांवर हे ओझ आता त्याला उचलावं लागणार आहे संघाला पुढे नेण्यासाठी. पुन्हा एकदा फार एंड कडनं हायवे एंड कडनं अजय सज्ज होतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, हवेमध्ये बॉल आणि फिल्डर कडनं झालेली आहे चुकी. अगदी इझी कॅच पकडण्याचा प्रयत्न देवेंचा पाहायला मिळाला परंतु कॅच ड्रॉप. फलंदाजाला जीवनदान मिळालं आणि एक धाव तिथे पूर्ण झाली आहे. धावा एका धावेच्या मदतीने पुढे सरकत असताना तुम्ही पाहतायत एंड ऑफ द सेकंड ओव्हर 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. ची लढत तुम्हाला बघायला मिळेल. दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं. 2 षटकांचा केस संपला. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण पाहतोय यानंतर जी लढत होणार आहे शिवशक्ती लोणारच्या विरोधात जय हनुमान इताडे या 2 संघादरम्यान ती लढत आपल्याला बघायला मिळेल. पहिलं सत्र जसं संपेल दोन्ही कॅप्टनना टॉस करण्यासाठी सज्ज राहायचंय. आज ही 10 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. स्पर्धेचा महत्वाचा नियम म्हणजे वेळेवरती सामने सुरू होतात. स्पर्धेचाच आणि या संपूर्ण ओव्हरऑल क्रिकेट असोसिएशनचा नियम. वेलकम जनमान इताडे संघ कर्णधार या ठिकाणी आता आपल्यासोबत जोडलेला आहे. आपलं स्वागत आहे. थर्ड ओव्हर षटक क्रमांक 3 गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज ललेश बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 सामना करेल बॅटर आशू, ज्याला जीवनदान मिळालं पहिल्या चेंडूवरती परंतु यावेळेला पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक अतिरिक्त धाव. लाईन बिलॉंग्स टू द अंपायर. अवांतर धाव या ठिकाणी जोडली गेली आणि स्कोर 19 वर. यावेळेला लॉफ्ट करण्यात आलेला आहे. क्रॅकिंग स्ट्रोक लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहे. एकच धाव इथे मिळेल. चांगला साऊंड ऐकायला मिळाला ज्या वेळेला बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला परंतु एकच धाव घेण्याची वेळ होती आणि एका धावेने स्कोर पुढे सरकलेला आहे. धावफलकावरती धावा तुम्ही बघतायत 20 धावा 20 रन्स. प्रिन्स मूवीज या चॅनलवर बरेचसे व्ह्यूअर्स सध्या ही स्पर्धा बघतात. त्यांचंही आपण करूया स्वागत आणि सर्वांना विनंती आहे की नवनवीन क्रिकेटच्या अपडेटसाठी प्रिन्स मूवीजला सबस्क्राइब करा. लेफ्टी बॅटर आकाश एक षटकार त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आलेला. ललित 6 बॉल यावेळेला इनसाइड आउट. फटका चांगला आहे परंतु फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला झेल त्या ठिकाणी पकडतोय. फलंदाज आकाश बाद. धक्का लागेल टीम वालचिनला.
चौथ्या क्रमांकावर. आकाशच्या वेळेला बास झाला, फटका सुंदर होता परंतु प्लेसमेंट थोडीशी चुकीची बघायला मिळाली आणि सरळ एक्सा कव्हर सीमारेषेवरती क्षेत्ररक्षकांना तो झेल पकडला. धक्का लागला दुसरा. ललिशला सफलता मिळाली. पहिला वाईट बॉल, त्यानंतर पुन्हा पलटवार त्यानं देखील सुरू केलेला. ओव्हर द विकेट अक्रॉस द लाईन फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा खाली राहणारा बॉल होता. डॉट बॉल ललिशच्या माध्यमातून ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला उमेशनं. थोडीशी मुवमेंट होती बॉल मध्ये. पडल्यानंतर आतमध्ये येतोय बॉल. ऑफ कटर ऑफ ब्रेक हाताळण्याचा प्रयत्न करतोय ललिश. वेळेला पुन्हा बॅटची वरची कडा. सेकंडचा कॉल आहे. धावबादची संधी होती परंतु विकेट किपरला बॉल गॅदर करता आलेलं नाहीये. अजित कडनं थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली आणि त्याचा फायदा फलंदाजांनी उचललेला. 2 धावा पूर्ण झालेल्या. क्षेत्ररक्षणामध्ये फारशी चुणूक आपल्याला बघायला मिळाली आहे परंतु देवींच्या माध्यमातून एक झेल ड्रॉप. नुकतंच आपण पाहतोय ऍज अ विकेट किपर अजितनं थोडीशी मिस्टेक केली आणि उमेशला जीवनदान इथे मिळालेलं आहे. सध्या जे दोन्ही बॅटर आहेत त्यांना एक एकदा संधी मिळालेली आहे परंतु त्या दोघांपैकी एकाला तरी संधीचं सोनं करावं लागेल या मॅच मध्ये चांगला स्कोर सेट करण्यासाठी, कारण धावांसाठी झुंजतोय सध्या तरी वालचिन संघ. 22 धावा आहेत धाव फलकावर. ललितचा पुढचा बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड ओव्हर द बॉलर एट. काल्या पडद्यासमोर बॉल लाडवण्यात आला. सरळ रेषेमध्ये असे फटके बघायला फार मजा येते परंतु लॉंग ऑन थोडासा स्ट्रेटिश उभा होता, त्याच्यासाठी संधी होती बॉल अडवण्याची आणि त्यानं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. काही रन्स वाचवले आपल्या टीमसाठी. एकेका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. आशू समोर ड्राईव्ह करण्यात आलेला गॅप शॉट सिलेक्शन. क्लासिकल स्ट्रोक. बॉल नाही थांबणार. कव्हर सीमा पार. येतोय हा चौकार. What a great shot. Have a look at that. Action replay. जबरदस्त फटका. तुमच्या बाहेरचा बॉल गॅप शॉट सिलेक्ट केला. आशूच्या बॅट मधून हा चौकार. पुढच्या लेंथवर बॉल होता आणि प्लेसमेंट लाजवाब. टायमिंग सुपर आणि बॉल सरळ कव्हरच्या बाहेर निघून गेला चौकाराकरिता. हा चौकार येणं गरजेचं होता. 3 षटकांचा खेळ संपला. 27-2 ची स्थिती तुम्ही पाहताय. वालचिन संघ टॉस हारल्यानंतर बॅटिंग करत असताना आई काल भैरवी वालचिन टीम सध्या मैदानामध्ये खेळतात. अंतिम षटक. बाहुबली सुधीर आता गोलंदाजी करण्यासाठी आलेला लास्ट ओव्हर मध्ये. मकरंद स्फोट मुटुवा संघाला शुभेच्छा आलेल्या. ओमकार वझे आमच्या ऑर्गनायझरच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. त्यांचंही आपण करूया स्वागत. लास्ट ओव्हर. 27 धावा. 15 धावांचं हे षटक बघावं लागेल. 40+. 40च्या वर धावा जोडल्या तर एक चांगलं चॅलेंज ते सेट करतील. यावेळेला लेगस्टम्पला सोडून जाणारा बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. मिळेल एक अतिरिक्त धाव. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना 28 वर. 28 रन्स ऑन बोर्ड. सरपंच चषक ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. यॉर्कर लेंथ होता. बॅटची आतली कडा. बॉल शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ट्रॅव्हल होतं. एकच धाव इथे घेण्याची वेळ आहे. आशूकडे पुन्हा स्ट्राईक एंड. कारण उमेश तेवढा प्रॉमिसिंग दिसत नाहीये. आदरणीय श्रीकांतजी तरे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. वेलकम. त्यांच्या सौ माया श्रीकांत तरे मॅडम विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांच्या सन्मानार्थ ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. सरपंच चषकाचा अंतिम दिवस आज आपल्याला बघायला मिळतो आणि या अंतिम दिवसातील ही तिसरी लढत आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचा. शिवशक्ती लोणाड आणि जयनुमान इताडे.
हाफ ट्रॅकर बॉल बाउन्सर पाहायला मिळाला. हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट ट्रॅव्हल होतोय. एक धाव इथे मिळाली. सेकंडचा कॉल. इथे धावबादची संधी असेल आणि आता उमेशला मैदान सोडावं लागेल. धावपाच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय वालचीन संघाला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा सज्ज होतोय. सुधीर पुल करण्याचा प्रयत्न होता. या अगोदरच्या बॉलवर वन बाउन्स होती. ओव्हरचा देखील इशारा सुधीरला करण्यात आला होता. तो बाउन्सर बॉल हाताळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि एकच धाव या ठिकाणी जोडली गेली. स्कोर एका धाव्याने पुढे सरकत असताना 32 धावा 32 रन्स. जनमान इताडे संघ कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. शिवशक्ती लोणार्ड कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं. यस, लोणार्ड संघ कर्णधार देखील या ठिकाणी आलेले आहेत. सुधीर पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुल टॉस बॉल, परंतु इथे टायमिंग जुळालं नाहीये. शॉर्ट मिड विकेटला. ओ माय गॉड, क्षेत्ररक्षण चांगलं झालं परंतु ओव्हर एक्साइटेड थ्रो करत असताना भरपूर दिशाहीन थ्रो त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला होता. बॅकअपला क्षेत्ररक्षक होता आणि एकच धाव तिथे जोडली गेली. एकेका धावेनं मी म्हणेल तुम्ही चांगलं स्कोर सेट करू शकणार नाही आहात. मोठा फटक्याची गरज आहे. एखादा मोठा फटका. पुन्हा एकदा स्विंग केलेला ऑन साइडला. व्हॉट अ शॉट. हवेतून बॉल सरळ निघून गेला स्क्वेअर लेगच्या बाहेर. 6 धावांकरिता जयेशच्या बॅटमधून हा षटकार आणि या षटकारानं मोमेंटम मिळवला तो म्हणजे टीम आई काल भैरवी वालचींना. धावा झाल्या धावफलकावरती 39 आणि 40चं लक्ष सेट करण्यात आलेला आहे हा सामना जिंकण्यासाठी. मकरंद स्मृती मुठवतच्या विरोधात जाऊया. पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार कदाचित येणाऱ्या डावामध्ये डोकेदुखी ठरवणार आहे, परंतु क्रिकेट आहे. सन्मान्य अक्षय पाटील साहेब या ठिकाणी आलेले आहेत. आपलं सहर्ष स्वागत. उपसरपंच माजी उपसरपंच सोनाले आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. दोन्ही कॅप्टन आपण टॉस बॉक्स या जनमान इताडे आणि शिवशक्ती लोणार टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. आदरणीय अक्षय पाटील माजी उपसरपंच सोनाले आणि करण पाटील या साहेबांच्या शुभासे आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. टॉस आपण करतोय. कॉलिंग असेल लोणार्ड संघ कर्णधार कॉल करतायत. ओके, हेड किंवा टेल. हेड इज अ कॉल अँड इट इज अ हेड. टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे टीम शिवशक्ती लोणार्डनं. मी पाहुण्यांना पुन्हा विनंती करतोय की आपण मंचावरती विराजमान व्हा. नाणेफेकीचा कौल आपण जिंकलेला आहे. 4 ओव्हरची मॅच इताडे समोर आहे. काय निर्णय घेशील? या अगोदर एखादा सामना झालेला आहे इताडीच्या विरोधात? फर्स्ट एव्हर एक्सपिरियन्स असेल म्हणजे या स्पर्धेमध्ये खेळताना संघाची कामगिरी कशी राहिली? ॲज अ कॅप्टन तुम्ही खुश आहात का या वर्षामध्ये? या स्पर्धेमध्ये कुठे लक्ष असेल? चांगला प्रयत्न करण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न करतो. शुभेच्छा मी तुम्हाला देतोय. टॉस गमावलेला आहे, बॅटिंग मिळाली आहे. जनमान इताडीचा खेळ प्रवास आतापर्यंत कसा राहिला? चांगला राहील, परंतु बॉलिंगवर थोडंसं फोकस करायला लागेल पोरांना. मग आता नुकतीच तुमची स्पर्धा पार पडली. स्पर्धा आयोजित करण्यासाठी फार मेहनत घ्यावी लागत असेल, परंतु आता ह्या स्पर्धेविषयी, या आयोजनाविषयी तुझं म्हणणं काय? चांगली स्पर्धा आयोजन केली. आता बॅटिंग मिळाली, पर्टिक्युलर काय टार्गेट येशील? 45-50. शुभेच्छा मी तुम्हाला देखील देतोय. टॉस संपन्न झालेला आहे. टॉस जिंकून शिवशक्ती लोणार्डनं
पहिल्यांदा बॉलिंग चूज केलेली आहे. या पुन्हा आपण जाऊया या चालू सामन्यातील सेकंड इनिंगकडे. पुन्हा सज्ज होतील तुमच्यासोबत मिस्टर योगेश पाटील सर. धावांचा पाठलाग होणार की धावांचं संरक्षण होणार हे तुम्हाला ऐकवणार योगी सर. थँक्यू सो मच. धन्यवाद समीर ठाकरे. दरम्यान या ठिकाणी पाहू शकाल व्यासपीठावरती पाहू शकाल भरपूर संख्येने मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान आपण सन्मानित करत आहोत. आणि या सर्व सन्मान जे आपण पाहतो जे विद्यमान सोनाली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत श्रीकांत तरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण हे सन्मान इथं मात्र संपन्न करूया. पाहू शकाल सन्माननीय सोनालीचे समाजसेवक रवीजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करूया. मग आम्ही कुठे असू द्या आपल्या संघाचे अपडेट्स ते आमच्याकडून घेत असतात. स्पर्धकांना शुभेच्छांचा वर्षाव ते करत असतात. आणि खूपच छान व्यक्तिमत्व आहे त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. विद्यमान सरपंच श्रीकांत तरे साहेबांची शुभ हस्ते सन्मान. पुढील सन्मान या ठिकाणी पाहू शकाल सन्माननीय सरवलीचे युवा उद्योजक महेशजी भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. सन्माननीय महेशजी भोईर या आपण सन्मान स्वीकारण्यासाठी त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. पाहुण्याचा शुभ सन्मान. तदनंतर पाहू शकाल सन्माननीय करणजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सन्माननीय करणजी पाटील या आपण पुढे या. डासिंग पर्सनॅलिटी आहे, चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे. सरपंच चषकामध्ये त्यांचा आपण आज शुभ सन्मान इथे मात्र संपन्न करतोय. आणि हे उत्कृष्ट कबड्डीपट्टू आहेत, क्या बात आहे. त्यांना सुद्धा आपण देऊया त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सन्माननीय मेघनाथजी तरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा सरपंच साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मेघनाथजी तरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. सामना सुरू ठेवा. एकीकडे आपण सन्मान मान्यवरांचे इथे संपन्न करतोय. मेघनाथजी तरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. श्रीकांत तरे साहेबांच्या शुभ हस्ते. तदनंतर सन्माननीय योगेशजी शांताराम तरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. मी विनंती करतो की पाहुण्यांना या आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. मी श्रीकांत तरे साहेबांना विनंती करतोय त्यांच्याच नावानं मित्रांनो ही स्पर्धा आपण पाहत आहोत. त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान सरपंच आहेत ग्रामपंचायत सोनाळ्याच्या. आणि त्यांच्या शुभ हस्ते आय थिंक त्यांचे पतिश्री श्रीकांत तरे यांच्या शुभ हस्ते आपण सर्व सन्मान या ठिकाणी संपन्न करतोय. आणि पुढील जो सन्मान आपण संपन्न करणार आहोत माझी सोनाली ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अक्षय शेठ पाटील आज आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मागील जेव्हा आपण ही स्पर्धा संपन्न केली होती त्यावेळी ते विद्यमान उपसरपंच होते, परंतु आता मात्र माजी झालेले आहेत. हरकत नाही, परंतु त्यांचं जे प्रेम आहे या स्पर्धेवरती ते अजूनही आपल्याला कायम पाहायला मिळत आहे. आणि पुन्हा आपण सर्व उपस्थित पाहुण्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण वेळेत वेळ काढून या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी इथे उपस्थित झालेले आहेत. दरम्यान या ठिकाणी शिवशक्ती लोणार संघाचे पुरस्कर्ते प्रदीपजी थळे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की या आपण व्यासपीठावरती तुमचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. खूप छान व्यक्तिमत्व आहे. आणि लक्ष जर आपण पाहिलं तर 40 धावांचा पाठलाग करतो या ठिकाणी स्वर्गीय मकरंद स्फोट. मुठवल संघात जबरदस्त ड्राईव्ह आणि चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं वेगानं 4 धावांसाठी हा चौकार.
ते साहेबांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. शिवशक्ती लोणार संघाचे ते पुरस्कर्ते आहेत आणि त्यांचा संघ सुद्धा तुम्हाला मित्रांनो पुढील सामन्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळणार आहे. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. बिन गडीबाद 12 धावा. विशाल पाटील आणि तेजेश हे दोन फलंदाज खेळपट्टीवरती आहेत. फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु लॉंग ऑनला शतरक्षक तैनात आहे आणि त्या अनुषंगानं या फटक्यावरती एकच धाव तिथे मिळेल. चांगली फलंदाजी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून आपल्याला चांगले स्ट्रोक पाहायला मिळतात, कारण विशालने सुद्धा एक षटकार तिथे मात्र लगावला आणि तेजेसच्या बॅटमध्ये सुद्धा आपण एक चौकार पाहिला. आणि मुठवल संघाची सुद्धा तुम्हाला मोठी स्पर्धा मित्रांनो पाहायला मिळेल. नवीन वर्षाची नवीन भेट असेल. 9 जानेवारी ते 12 जानेवारी त्या स्पर्धेचा कालावधी. स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 आणि या ठिकाणी पाहू शकाल, ओ माय गॉड, काय यष्टीरक्षकाने तो चेंडू कॅरी केलाय. भीमर चेंडू आणि पुढील चेंडू असेल फ्रीट. थोडंसं काहीतरी आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, परंतु त्याच्या हातातून चेंडू निसरला गेला असावा, ज्या अनुषंगाने मात्र तो चेंडूवरती कंट्रोल ठेवू शकला नाही. परंतु पुढील चेंडू आता मात्र फ्रीट असेल. लाईन पाहावी लागेल, एक्झॅक्टली चुकीची आहे. थोडासा प्रेशर पाहायला मिळतो गोलंदाज अक्षयवरती, कारण सुरुवात जर पाहिली तर त्याच्याकडून मात्र खूपच खराब पाहायला मिळत आहे. दहा फलकावरती धाबा जर पाहिल्या तर एक सर्वाधिक धावसंख्या आपण म्हणू शकतो. या तुम्ही या धावसंख्येवरती चांगली फाईट बॅक देऊ शकता, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये या सामन्यावरती कुठेतरी दडपण टाकण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज गोलंदाजावरती. हा प्लेट होती, पाहू शकाल या ठिकाणी, पाहू शकाल ऑन साईडला पुल केला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. झेल तिथे मात्र कॅरी केला, परंतु फ्रीट चेंडू असल्या कारणानं फलंदाज नाबाद असेल आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिन गडीबाद 17 धावा पाहायला मिळतात. तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकाल. सरमणी प्रदीपजी तळे यांचं नुकतंच शुभागमन झालेलं आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट क्रिकेटपट्टू पाहू शकाल या ठिकाणी. त्याचप्रमाणे माजी उपसरपंच अक्षय शेठ पाटील यांना पाहू शकाल. भरपूर मान्यवर व्यासपीठावरती सध्या या स्पर्धेचा आणि या सामन्यांचा आनंद घेत आहेत. सर्वांचं आपण करूया सहर्ष स्वागत. रवीजी पाटील यांना सुद्धा तुम्ही पाहू शकाल. मेघनाजी तरे आणि विद्यमान सरपंच श्रीकांत तरे साहेब हे सुद्धा मात्र व्यासपीठावरती अगदी बालगोपाल सोनारेपाडा संघाच्या त्यांच्या सर्वांच्या पाठीवरती त्यांचा हात आहे, चांगलं योगदान आहे. आणि जी आपण स्पर्धा पाहतोय सरपंच चषक 2024, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर पाहिलं तर पूर्णपणे परिस्थिती अगदी स्ट्रॉंग पाहायला मिळत आहे ती म्हणजे मुठवल संघाची, कारण कुठलीही विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. 17 धावांची आतापर्यंत आपल्याला पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि दोघांनी मात्र चांगला कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. 6 धावसंख्येवरती तेजेश खेळतोय आणि वैयक्तिक विशालचा आपण विचार केला तर तो 9 धावसंख्येवरती खेळतो आणि एक्स्ट्रा धावा सुद्धा मात्र या ओव्हरमध्ये आपण पाहिल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सुनील. विजयासाठी 18 चेंडू शिल्लक आणि 23 धाबांची आता मात्र आवश्यकता असेल. यानंतर जय हनुमान इताडे संघ फाईट करेल शिवशक्ती लोणार संघाच्या विरोधात. दोन्ही संघांना पूर्णपणे रेडी राहायचं आहे. पहिला चेंडू फुल टॉस, भीमर बॉल आणि त्याच्यावरती फुल टॉल वसूल केलाय. चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. आज गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर कुठेतरी कॉन्फिडन्स पाहायला मिळत नाहीये आणि काय या स्वीट साऊंड मात्र ऐकायला आलं. अतिशय सुंदर मिडल ऑफ द बॅट पूर्णपणे ऑन साईडला पूल केला आणि मिडविकेटची सीमारेषा सहजपणे मात्र त्या ठिकाणी क्लिअर केली. तेजेश आज वेगळ्याच अंदाजमध्ये पाहतोय, कारण अनेक स्पर्धांचा आपण जर विचार केला तर तेजेशने थोडीशी हवी तशी कामगिरी केली नव्हती, परंतु या स्पर्धेमध्ये पहा तेजोमय कामगिरी करत असताना 2 सिक्सर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आले आणि पुढील चेंडू सुद्धा मात्र त्याच्यासाठी एक पर्वणी असेल. फ्रीट चेंडू आहे, कारण गोलंदाजाने भीमर चेंडून आपल्या षटकाला सुरुवात केली. 6+1 एकूण 7 धाबा या फटक्यावरती पाहिल्या आपण आणि एकूणच संघाची धावसंख्या जर पाहिली तर 24 धाबा पाहायला मिळत आहेत. फ्रीट चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. खराब चेंडू फुल टॉस ऑन साईडला टर्न केला. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या बाहेर, दूर दूर जाणारा हा स्ट्रोक आणि या चेंडूवरती सुद्धा मात्र मिळतील एकूण 6 धाबा.
षटकाराच्या साईडने 30 धावा धाफलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी फक्त 10 धावांची आवश्यकता आहे आणि अजूनही 17 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे चेंडूंची संख्या जास्त आहे आणि धावांची संख्या जर आपण पाहिली तर कमी आहे. जबरदस्त या ठिकाणी कामगिरी ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल. समीकरण प्रिन्स मूवीच्या माध्यमातून 17 चेंडू धावची आवश्यकता. सुनील मात्र आपल्या षटकामध्ये कमबॅक करेल का की याच ओव्हरमध्ये मात्र सामना फिनिश करेल. बाटर तेजस चेंडू मात्र पाहिला तर अतिशय वेगाने चालला. अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून फटका चांगला आलाय आणि धाबा सुद्धा चांगल्या मिळतील. एकूण 4. चौथी धाबा फलकावरती. असं वाटतं की याजोगांचा वेल इथे मात्र वाचवण्याचा प्रयत्न करतात दोन्ही फलंदाज. ओव्हर पिचीने फटका हवेत केला होता. शॉर्ट स्किवरलेकडे क्षेत्ररक्षक होते परंतु त्याची बॉडी लँग्वेज जर पाहिली तर आज कुठेतरी निगेटिव्ह पाहतोय. असं वाटतं की सामना त्याने पूर्णपणे सोडून दिलाय. कारण कुठल्याही प्रकारे पाहिलं तर कुठलाही खेळाडू मात्र कॉन्फिडन्स मध्ये पाहायला मिळत नाहीये आणि त्याचा मात्र कुठेतरी फलंदाज फायदा उचलतायत. 35 विदाउट लॉस. मकरंद स्पोर्ट बुटवल परफॉर्मन्स खूपच छान पाहतोय. उत्तम शेठ पाणी सुद्धा मात्र खूपच आनंदित असतील आणि अखेर गोलंदाजाच्या नावावरती एक विकेट एक सफल जरूर त्यांनी प्राप्त केली. पहिल्या फलंदाज बाद झाला विशाल पाटील. पहिल्या धक्का लागला मकरंद स्पोर्ट बुटवल संघाला 35 आकड्यावरती आणि विजयासाठी आता मात्र फक्त 5 धाबांची आवश्यकता. वन डाऊन पोझिशनला आता मात्र कुमारला पाठवलं आणि संघनायकाने एक्झॅक्टली सांगितलं असतील की कुमार आज तरी तू मार. आणि मात्र तो मारणार का त्यासाठी त्याला मात्र प्रमोशन दिलेलं आहे 3ऱ्या क्रमांकावरती. आपण सातत्याने त्याला मिडल ऑर्डरला पाहत असतो परंतु आज परिस्थिती स्ट्रॉंग आहे त्या अनुषंगाने आता मात्र त्याच्यामुळे कुमारवरती विश्वास दाखवलाय संघनायकानं आणि तो विश्वास मात्र सार्थ ठरवेल का. ओमकार वजे याचकडून कुमारला शुभेच्छा जशा आल्या तसा मात्र त्याच्या बाटमधून चौकाराचा मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक आपण पाहिला. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन आणि चौकाराच्या साह्यानं स्कोर लेवल. फक्त विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. 40चं लक्ष आणि तो लक्ष आपण जर पाहिलं तर एकंदरीने 2 षटकांमध्येच मात्र पूर्णपणे कंप्लीट केला असं आपण म्हणू शकतोय. कारण एकच धाबाची आता मात्र या ठिकाणी आवश्यकता आहे. गोलंदाजाने सुद्धा मात्र चांगला परफॉर्मन्स पहिल्या डावामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला. हो विजयाची धाव अखेर कुमारच्या बाटमधून आली. डायरेक्ट हिट जरूर तिथे झाला होता आणि यस हा सामना मात्र जिंकलाय स्वर्गीय मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने. अभिनंदन उत्तम शेठ पाटील. अभिनंदन टीम मकरंद स्पोर्ट मुठवल अँड हार्ड लक काल भैरव वालशीन. तुम्हाला पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सुंदर खेळ आज आपण इथे अनुभवला मुठवल संघाच्या वतीनं आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. येस गोलंदाजाने आपण जर पाहिलं तर इकॉनॉमिकल गोलंदाजी केली परंतु विकेट टेकर मात्र गोलंदाजी पाहायला मिळाली नाही आणि त्या अनुषंगाने मात्र 40 धाबांचा पाठला करत असताना वैयक्तिक 7 चेंडूमध्ये 23 धाबांचं जबरदस्त खेळ सादर केला. त्यामध्ये 2 षटकार होते